सह्याद्री अतिग्रह येथे झालेल्या ओबीसी नेत्यांच्या मीटिंगमध्ये ओबीसी समाजाच्या आणखीन 10 मागण्या मंजूर करण्यात आल्या। यामुळे ओबीसी समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला एकही टक्का धक्का लागत नसल्याचा मंत्री अतुल सावे यांनी यावेळी पुनरुच्चार केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मुंबई येथील सह्याद्री अतिग्रह येथे झालेल्या ओबीसी नेत्यांच्या मीटिंगमध्ये मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या आणखीन 10 मागण्या मंजूर केल्या। त्याचवेळी मंत्री अतुल सावे व आमदार परिणय फुके यांनी हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला एकही टक्का धोका नसल्याचा पुनरुच्चार केला। ओबीसी विद्यार्थी यांच्या शिष्यवृत्त्या, वसतिगृह, महामंडळ, वित्त पुरवठा, जात प्रमाणपत्र, मराठा आरक्षण आदी विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली। या बैठकीमध्ये झालेली सकारात्मक चर्चा, मंत्री अतुल सावे व शासनाच्या विविध विभागाचा प्रतिसाद यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी समाधान व्यक्त केले। या मीटिंगला राज्य शासनाच्या 20 विभागाचे सचिव व राज्यभरातील ओबीसी नेते, सामाजिक कार्यकर्ते व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणकर्ते तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाड्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जखने, प्राध्यापक विठ्ठल तळेकर सर, बाबासाहेब बटुळे, श्री हरी निर्मळ यांना मुंबई येथे आमंत्रित करण्यात आले होते। ते या मीटिंगमध्ये उपस्थित होते। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।